माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे। दिनांक 23 जून रोजी प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून या मतदार यादीवरच्या हरकती मागवल्या जात आहेत आणि नोंदवल्या जात आहेत। दिनांक 1 जुलै 2022 पर्यंत या हरकती स्वीकारल्या जातील आणि या हरकतींच्या आधारावरती निर्णय घेऊन दिनांक 9 जुलै 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। ही संपूर्ण प्रक्रिया मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे अधिकार महानगरपालिकेला दिलेले आहेत आणि जी कार्यकक्ष आखून दिलेली आहे त्याच्या अंतर्गत केली जाणारी कार्यवाही आहे। यामध्ये नागरिकांकडून ज्या हरकती येतात त्या हरकती कुठल्या नमुन्यामध्ये द्यायच्या याचा जो एक आदर्श नमुना आहे तो मान्य राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे। त्या नमुन्यामध्येच त्या हरकती दाखल करणं अपेक्षित आहे। त्या हरकती दाखल करताना त्या हरकतीमध्ये एक व्यक्तीची हरकत असो किंवा मल्टिपल नागरिकांचा त्याच्यामध्ये समावेश असो, सर्वांचा पत्त्याचा नमुना किंवा पुरावा त्याच्यामध्ये जोडणं अपेक्षित आहे। ही नव्याने समाविष्ट केलेली बाब आहे, याचीही नागरिकांनी कृपया नोंद घेणं अपेक्षित आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे आपल्याला हरकतीचा नमुना दिलेला आहे त्या नमुन्यातच आपण हरकतीची नोंद करावी। त्याचबरोबर आपण हरकत जी नोंदवत आहात त्याला आपल्या रहिवासाचा पुरावा जोडणं अपेक्षित आहे। तो डॉक्युमेंटरी प्रूफच्या स्वरूपातला रहिवासाचा पुरावा न चुकता जोडला जावा आणि आपली हरकत जे आपले क्षेत्रीय कार्यालय आहेत ते किंवा जी महानगरपालिकेचा निवडणूक विभाग आहे या ठिकाणी ती हरकत नोंदवली जावी। एकंदर प्रारूप मतदार यादी जी प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये आपलं नाव कुठे आहे हे पाहणं नागरिकांनी अत्यंत आवश्यक आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मुळात आपलं नाव आहे किंवा नाही, असेल तर कुठल्या प्रभागात दर्शवलेलं आहे आणि आपण ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागामध्ये ते दर्शवलेलं आहे का याची नागरिकांनी कृपया खात्री करावी। आणि जर त्यांना याच्यामध्ये काही बदल वाटला किंवा बदल अपेक्षित असेल तर मान्य आयोगाने जो आपल्याला आदर्श नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये आपण हरकत नोंदवावी, जेणेकरून त्याच्यावरचा सुयोग्य डिसिजन घेणं महानगरपालिकेला शक्य होईल। ज्या हरकती आमच्याकडे नोंदवल्या जातील यामध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाने 3 बाबींबाबत कार्यवाही करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांना दिलेली आहे। पहिली बाब जी आहे ती आहे लेखनिकांच्या झालेल्या चुका, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लेरिकल मिस्टेक म्हणतो। अशा क्लेरिकल मिस्टेक काही असतील तर ते दॅट इज व्हेरी ऑब्वियस की त्याच्या चुकांची दुरुस्ती केली जाईल। दुसरी बाब जी आहे ती एका विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे परंतु प्रत्यक्ष जे आता आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे महानगरपालिकेची त्याच्यामध्ये ते नाव नाही, तर ते नाव इन्क्लूड करणं ही एक बाब आहे ज्याच्यामध्ये आता आम्हाला जर विधानसभा मतदार यादीत असलेलं नाव इथं नसेल तर शक्य आहे। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची बाब, एका प्रभागामध्ये तो मतदार दर्शवला गेलेला आहे मात्र त्या मतदाराचं माझं असं म्हणणं आहे की माझं दुसऱ्या प्रभागामध्ये नाव समाविष्ट असणं अपेक्षित होतं, या बाबतीत आलेल्या हरकतींबाबत आम्ही कार्यवाही करू शकतो। मात्र ह्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये एक रायडर असा आहे, विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस अंतिम आमच्यासाठी समजला जातो, कारण त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा महानगरपालिकेला अधिकार नाही। त्यामुळं विधानसभेतल्या मतदार यादीमध्ये ज्या ॲड्रेसवरती नमूद आहे त्या ॲड्रेसवरती तो राहत असेल आणि त्याला वेगळ्या प्रभागात दाखवला असेल तर डेफिनेटली बदल केला जाऊ शकतो। मात्र त्या ॲड्रेसवर तो राहत नसेल आणि तो भलत्या ठिकाणी राहतो आणि ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी नाव समाविष्ट करा असं त्याचं म्हणणं असेल तर तो बदल करण्याचा महानगरपालिकेला अधिकार नाही। आज रोजी ज्या मतदारांची नावं इतर ठिकाणी गेलेली असतील ते आपली हरकत सादर करू शकतात। तसेच मुळात आपलं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही आणि आपलं नाव ज्या प्रभागामध्ये असणं अपेक्षित आहे त्या प्रभागात आहे किंवा नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे। तरी मी नागरिकांना त्यामुळे पुन्हा आवाहन करतो की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आणि कुठल्या प्रभागात आहे याची खात्री करावी आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित असेल तर त्याचा आपण जो नमुना मान्य आयोगाने दिला आहे त्यानुसार अर्ज करावा, त्याबाबत महानगरपालिकेकडून सुयोग्य डिसिजन घेतला जाईल। येस, महानगरपालिकेच्या वतीने
मान्य राज्य निवडणूक आयोगाने ट्रू वोटर ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे. सो हरकत नोंदवण्यासाठी आता आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून हरकत नोंदवणं सुद्धा पॉसिबल आहे. त्यासाठी काही फिजिकली कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या घरी बसून सुद्धा जो त्यांचा नमुना आहे त्या नमुन्यामध्ये आपलं हरकत नोंदवू शकता. मान्य राज्य निवडणूक आयोग की सूचना के अनुसार नवी मुंबई महानगर पालिका का 2022 का जो इलेक्शन है, इसके लिए वोटर लिस्ट अपडेट करने की प्रक्रिया अभी शुरू है. हमने प्रारूप यादी पब्लिश की है 23 जून को और 23 जून से लेके 1 जुलाई तक प्रारूप यादी पे जो ऑब्जेक्शन होंगे वो मंगवाए गए हैं. जो ऑब्जेक्शन आपके नागरिकों की तरफ से आएगा वो ऑब्जेक्शन क्षेत्रीय कार्यालय जो है, विभाग कार्यालय, वहाँ पे, उसके अलावा महानगर पालिका मुख्यालय जो हमारा इलेक्शन ब्रांच है उस ऑफिस में ऑब्जेक्शन दिए जा सकते हैं. ऑब्जेक्शन आपका जो आएगा नागरिकों का, उसके लिए एक मॉडल फॉर्मेट माननीय राज्य निवडणूक आयोग की तरफ से दिया गया है. मैं सभी नागरिकों को आह्वान करूंगा कि कृपया सिर्फ और सिर्फ उसी फॉर्मेट में आपका ऑब्जेक्शन आए, इसकी आप दक्षता लें. जो बदल इस बार किया है माननीय आयोग ने, उसके अनुसार हर एक ऑब्जेक्शन में जो एड्रेस आपको एक्सपेक्टेड है वो एड्रेस का अपने डॉक्यूमेंट्री प्रूफ देना एक्सपेक्टेड है. वो डॉक्यूमेंट्री प्रूफ जोड़े बिना कृपया आपका ऑब्जेक्शन ना आए, इसकी आपने दक्षता लेना इंपॉर्टेंट है. महानगर पालिका की तरफ से जो मतदार यादी अपडेट करने की कार्यवाही की जाएगी, उसमें माननीय आयोग की तरफ से 3 बदल करने की अथॉरिटी महानगर पालिका को दी गई है. उसमें पहला बदल जो एक्सपेक्टेड है वो है क्लेरिकल मिस्टेक अगर कहीं पे है तो वो बदल किया जाएगा. दूसरा बदल एक्सपेक्टेड जो होगा, अगर असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी वोटर लिस्ट में किसी का नाम है और कॉरपोरेशन वोटर लिस्ट में वो नाम एक्सक्लूड किया गया है गलती से, वो बदल करना हमारा अथॉरिटी में आता है. और तीसरा सबसे इंपॉर्टेंट जो बदल हो सकता है, अगर किसी नागरिक का इलेक्ट्रल वोटर लिस्ट जो असेंबली की है उसके एड्रेस जो मेंशन है उस पर वो रहता है, लेकिन उस एड्रेस पे रहते हुए भी उसका नाम किसी और प्रभाग में दिखाया गया है, तो वो नागरिक वहाँ हमें यहाँ पे ऑब्जेक्शन अपनी दर्ज कर सकता है और हम उस पर कार्यवाही कर सकते हैं. लेकिन इसमें एक बहुत इंपॉर्टेंट बात है जो नागरिकों ने नमूद करना इंपॉर्टेंट है. अगर असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी वोटर लिस्ट में आपका एड्रेस जो लिखा है उस पर अगर आपका रहिवास नहीं है, आप कहीं और रहते हो, और अगर नागरिकों की अपेक्षा है कि अभी मैं जहाँ पे रहता हूँ वहाँ पे मेरा नाम दर्ज किया जाए, वो बदल करने का अधिकार महानगर पालिका को माननीय आयोग ने नहीं दिया है. मैं सभी नागरिकों से अर्ज करता हूँ कि आपने जो वोटर लिस्ट है, वोटर लिस्ट में अपना नाम है कि नहीं, पहली बात, और कौन से प्रभाग में आपका नाम है ये देखना बहुत इंपॉर्टेंट है. मेरी दरख्वास्त है कि आपने ये वेरीफाई करना है. अगर आपको बदल चाहिए तो फॉर्मेट में आपको एप्लीकेशन करना है. माननीय आयोग की तरफ से जो ट्रू वोटर एप्लीकेशन दिया गया है, इस एप्लीकेशन का आप इस्तेमाल कर सकते हो. यह एप्लीकेशन के ज़रिए अगर आपको कोई कंप्लेंट दर्ज करनी है तो आपको किसी ऑफिस में आने की ज़रूरत नहीं है. आप वो फॉर्मेट में अपने मोबाइल या फिर कंप्यूटर का यूज़ करके एप्लीकेशन में भी अपनी कंप्लेंट दर्ज कर सकते हैं. थैंक यू. लास्ट प्रश्न. निवडणुका